चिपी विमानतळावरील विमानसेवा डिसेंबर पासून सुरू होणार आहे। सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी ही महत्त्वाची घोषणा केली आहे। चिपीला VJF अर्थात व्हॅल्युएबल गॅप फंडिंग देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रस्ते विस्तारीकरण, वीज समस्येसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे। तर डिसेंबर पासून दिवस रात्र ही विमानसेवा सुरू होणार असल्याची घोषणा नितेश राणेंनी केली आहे। चिपी विमानतळासमोर येणारे सगळे अडथळे कायमस्वरूपी दूर होतील। प्रामुख्याने नाईट लँडिंगची जी परवानगी जी वर्षानुवर्षे रखडली होती आणि त्याच्यामुळे मोठे ज्या विमान कंपनी आहेत, इंडिगो सारखे, विस्तारा सारखे, एअर इंडिया, ते जे आपल्या चिपी विमानतळाकडे उतरायचे नाहीत त्यांच्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे। 15 ते 20 दिवसामध्ये VGF ची पूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल आणि माझ्या अंदाजाप्रमाणे डिसेंबर पासून ही सेवा नियमित पद्धतीने म्हणजे डे अँड नाईट सर्व्हिस ही सुरू होईल। 2.5 कोटी तिकडच्या MECBच्या लाईनसाठी म्हणजे विजेच्या कामासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहे। म्हणजे चिपी विमानतळासमोर येणारे सगळेच अडथळे आमच्या देवाभाऊच्या सरकारने दूर केलेले आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।